नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पाचाड परिसरातील शेतकरी आज प्रचंड संतापलेल्या अवस्थेत आहेत। कारण त्यांच्या म्हणण्यानुसार इंदापूर पाचाड राज्यमार्गाच्या रुंदीकरणासाठी त्यांच्या जमिनी गेल्या, रस्ता तयार झाला, वाहनांची वर्दळ सुरू झाली, पण त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत। त्या शेतकऱ्यांना अद्यापही त्यांचा मोबदला मिळालेला नाही। शेतकरी सांगत आहेत की विकासाला त्यांचा कधीच विरोध नव्हता। शासनाने रस्ता करायचा म्हटल्यावरती त्यांनी सहकार्य केलेत, अनेकांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी दिल्या, पण आता वर्षानुवर्षे उलटून गेल्यानंतरही मोबदला न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र नाराजगी निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या प्रश्नासाठी अक्षरशः प्रत्येक दार थोठावले। महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय अशा यंत्रणांकडे पाठपुरावा देखील केला। इतकेच नव्हे तर या भागातील प्रमुख राजकीय नेत्यांनी वारंवार निवेदनं देखील त्यांना देण्यात आलेले आहेत। महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री भरत गोगावले यांच्याकडे अनेक वेळा हा विषय मांडण्यात आला। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडेही वारंवार निवेदनं देण्यात आली। राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनाही या प्रश्नाची माहिती देण्यात आली, पण शेतकऱ्यांचा आरोप आहे की आजपर्यंत त्यांच्या प्रश्नाची अपेक्षित दखल घेतली गेलेली नाही। शेतकरी सांगतात की प्रत्येक वेळी आश्वासने मिळाली, पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात मोबदल्याचा प्रश्न मात्र जागेवरच राहिला। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा संयम सुटलेला आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही शासनासाठी जमीन दिली, विकास कामांना सहकार्य केले, कोणताही संघर्ष केला नाही, पण आता आमच्या हक्कासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे। या वर्षानुवर्ष कार्यालयांचे उंबरठे झिजवून आमचे आयुष्य चाललेलं आहे। असं होत असताना आम्ही न्याय मागायचा तर कोणाकडे मागायचा? आज शेतकऱ्यांचा संताप इतका वाढलेला आहे की त्यांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। शेतकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की जर येत्या काळात त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही तर ते इंदापूर पाचड राजमार्गावरती रस्ता रोको आंदोलन करतील। विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत या जमिनीवरून रस्ता गेला आहे, त्याचा मोबदला मिळाला नाही तर त्या रस्त्यावरती JCB चालवून रस्ता खोदून टाकण्याचा विचार करावा लागेल असं देखील भावना व्यक्त केलेल्या आहेत। अशा इशारे दिलेल्या असल्याने त्यामुळे प्रशासनाने आमच्या जमिनी घेतल्या, रस्ता उभारला, पण आमचा मोबदला दिला नाही। मग आम्ही किती दिवस वाट पाहायची? आमच्या सहनशीलतेला का कुठचा पर्याय आहे किंवा नाही का? आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जाते असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत। आता हा प्रश्न केवळ मोबदल्याचा राहिलेला नाही तर तो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि न्यायाचा प्रश्न बनलेला आहे। अनेक कुटुंबांची आर्थिक गणित कोलमडलेली आहेत, काहींनी कर्ज घेतलेले आहेत, काहींच्या शेतावरील उदरनिर्वाह आहे तो बंद झालेला, तर काहींना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे। यामुळे आता पाचड परिसरातील शेतकरी शासनाला एकच संदेश देत आहेत, आमच्या जमिनी गेल्या असतील तर आमच्या हक्काचा मोबदला आम्हाला द्या, अन्यथा आम्हाला रस्त्यावरती उतरावे लागेल। आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांनी दिलेल्या रस्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रशासन किती गांभीर्याने घेणार आहे? आमदार भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे हे या प्रश्नात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार का? हे शेतकऱ्यांचा अंतच पाहणार आहेत का शेतकऱ्यांना रस्त्यावरती उठून संघर्षच करावा लागणार आहे? आता या शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे की पाचड परिसरातील शेतकऱ्यांचा संताप आता उघडपणे समोर येऊ लागलेला आहे आणि जर वेळेत निर्णय झाला नाही तर येत्या काळात हा प्रश्न संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन म्हणून उभा राहील असं देखील शेतकऱ्यांकडनं म्हटलं जात आहे। रस्ता हा झाल्यापासून जवळजवळ 25 वर्ष झाले। पहिला रस्ता छोटा होता, आम्हाला आमच्या अशी फसवणूक केली की रस्ता झाला की तुम्हाला पैसे आम्ही देऊ, ते तर नाहीच दिले। नंतर रुंदीकरण झाला, रस्ता पण आम्ही अडवला। मी रस्ता अडवून शनी इथनं सगळे कॉन्ट्रॅक्टरांना पण हाकलून लावले होते। काही लोकांची संमती माझ्या पाठीशी कोण नव्हतं, तरी पण मी त्यातून जोर करून खालना 35 गावचे मेजॉरिटी करून रस्ता बंद केला। त्याने फारिस्टात चालू केला। नंतर आपले भरत साहेब आले गोगावले, त्याने सांगितलं की तुम्ही हा रस्ता अडवू नका, मी 7 दिवसामध्ये सर्वे करून तुम्हाला 15 दिवसात पैसे देत। तर आजपर्यंत त्यांनी पैसे नाही आणि काही नाही। आणि आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला असं त्यांनी उत्तर दिलं आपल्या भरत साहेब गोगावल्याने
हे माझ्या नाही होणं, तुम्ही तिकडं शेतकऱ्यापर्यंत पोहोचा. आता आम्ही धावून धावून हा प्रयत्न आमचा चालू आहे, त्याच्याबद्दल काय सवय. पण न विलास झाला आमचा मनुष्याने, आता शेवटची बारी आम्हाला आता ही करायची. बघा साहेब, जर का आम्हाला आता पैसे न मिळालं, आम्ही शेवटचा आता आम्हाला हाच पर्याय की आमच्या मालकीमध्ये आम्ही सरळ JPC लावून खड्डा मारणार आणि रोड बांधणं करणार. मग आम्हाला जरी कुठे शासन गेलं कुटुंबासही तरी काय हरकत नाही. आम्हाला जर आज उपाशी मरायची बाजू आली तर आम्ही काय प्रयत्न करणार. शेवट आमचा लास्ट तोच निर्णय, आम्ही JPC लावून खड्डा मारणार, रस्ता बंद करणार. जय जिजाऊ जय शिवराय. आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत आहोत. त्याचं कारण असं, 2021 पासून या ठिकाणी 20 पासून असं म्हणा, लॉकडाऊन पासून या ठिकाणी या महामार्गाचं काम सुरू झालं. हा महामार्ग आहे बराच मोठा, मात्र निजामपूर पासून ते रायगड पर्यंत हे काम त्या काळात झालं आणि जवळजवळ 2 वर्षात ते काम पूर्ण झालं. काम पूर्ण झाल्यानंतर देखील आजपर्यंत आम्हाला ना विश्वासात घेतलं. शासनाने आम्हाला कोणती नोटीस दिली, कोणती माहिती दिली, काही शासनाने त्यांच्याकडून केलं नाही. मात्र याबाबत आम्ही या विभागाचे अगदी निजामपूर पासून रायगडपर्यंत जे काही शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काही सभा घेतल्या आणि काही प्रकारच्या मागण्या केल्या. या मागण्या केल्यानंतर आजपर्यंत काही ठिकाणी या गेलेल्या जागेचे पैसे मिळाले. मात्र ही जी 3-4 गावं आहेत या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला 1 रुपया देखील मिळाला नाही किंवा शासनाने कोणत्याही प्रकारचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही. या बाबतीत खूप प्रयत्न झाले, अनेक मिटिंग झाल्या, परंतु गेली 6 वर्ष आम्ही याकरता पाठपुरावा करतोय. मात्र हा पाठपुरावा करून देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आमच्या मोबदल्याबाबत काही चौकशी झाली नाही किंवा कोणी आले नाहीत किंवा अधिकारी देखील आम्हाला या ठिकाणी भेटायला देखील येऊ शकले नाहीत. तर ही परिस्थिती झालेली आहे. आमची स्वतःची जागा असून आम्हाला इतके वर्ष झाली आजपर्यंत काय मिळालं नाही, दिलं नाही, विचारलं नाही कोणी कोणाला. आम्ही आमच्या पंचायतीला पण सांगितलं, सरपंचांना वगैरे घेऊन पण आमचे कार्यकर्ते गेले आमदारांकडे, तरी पण ते पण काही दखल घेत नाहीत. जवळजवळ आज 19 वर्ष रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. अजून आम्हाला शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीचं कागदपत्र काहीच दिलेलं नाही आणि रस्ता चालू केलेला आहे. आणि ते जर अजूनपर्यंत म्हणजे उडवडी उत्तर येत आहेत. आम्हाला काय अजून 5 रुपये 2 रुपये भेटले नाहीत या शेतकऱ्यांना. त्यासाठी जर आता 1 महिन्यामध्ये याची जर नाही काही पूर्तता झाली तर शेवटी आम्ही रस्ता तोडफोड रस्ता आमच्या जमिनीमध्ये आम्ही खोदून टाकणार. भेदभाव केलाय का रस्त्याचा न्याय मिळाला? नाही, भेदभाव असं नाही. जे काय पत्रव्यवहार ज्या वेळेला झाले, माणगाव एक स्टेप आमच्या पुढे होती त्यामुळे त्यांना पैसे मिळाले असतील. पण आम्ही आता त्या स्टेजपर्यंत पोहोचलोय की ते नगर विकास खात्याकडून रेडिरेक्टर जो रेट फायनल निश्चित होईल त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय 2 तारखेला देऊ. त्याप्रमाणे आम्ही म्हणजे 2 तारखेला निकाल देऊ काय तो त्याप्रमाणे आम्ही तुम्ही वारंवार 2 तारीख नाही सांगितलं ना सर. नाही भेटलं तर 15 ऑगस्टच्या अगोदर आम्ही इथे आंदोलन करू. ते साहेब, लोक माझे जन्मपासून मला निवडून दिलंय त्यांनी. माझी 2nd टर्म सरपंच पदाचे उपसरपंच झालो, सदस्य झालो, 4थी टर्म मी या ग्रामपंचायत सांभाळतोय. त्याचं माझं कर्तव्य आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांना न्याय मिळवून देणे माझं कर्तव्य आहे. एवढा अनुभव तुम्हाला राजकीय पदाचा आहे, तुम्हाला लोकांनी वारंवार चौथ्यांदा निवडून दिलं, परंतु आतापर्यंत पैसे नाही भेटले, कुठेतरी तुम्हाला वाटतं का कुठेतरी नाही पैसे ऐका ना, त्या आम्ही प्रशासनाला तुम्ही किती वेळा विचारलं की आम्ही किती फेऱ्या मारल्या. ठीक आहे, दिरंगाई झाले, त्यांनी मान्य केलं दिरंगाई झाले. कारण की अगोदर जो रस्ता झाला होता त्यांचं म्हणणं होतं की पैसे मिळाले असतील पण मोबदला मिळाला नाही. त्याला आम्ही जाब विचारल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. त्यांनी पत्रव्यवहार केला, आमच्याशी सगळे पत्रव्यवहार झालेला आहे. त्यांनी दिलेली उत्तरं आमच्याकडे आहेत. आताही मिनिमम जो का माणगाव पट्ट्यातला महाड तालुक्यामध्ये फक्त पुणारी ग्रामपंचायतच एकच ग्रामपंचायत आम्ही या भूसंपादनामध्ये आहोत. आणि निश्चितच आम्हाला त्यांनी सांगितलं 2 तारखेला मार्ग काढून तुमचं जे काही पैसे उर्वरित जे आहे शिल्लक ते वाटायला सुरुवात करू. आम्ही शासनाला स्थानिक आमदार, स्थानिक खासदार आणि स्थानिक आमदार आणि रायगड जिल्ह्याला लागणाऱ्या दोन्ही पण मंत्र्यांना आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आम्ही आज इथले स्थायिक शेतकरी आम्ही आमच्या ज्या भावना आहेत त्या कळवण्याच्या दृष्टिकोनात कळवतो की ज्या 2019 पासून कुठल्याच प्रकारच्या पेपरची पूर्तता न करता यांनी कॉन्ट्रॅक्टरनी
आमच्या शेतीची नुकसानी जी केली ते आम्ही वारंवार त्याला विरोध करत असताना पण त्या कॉन्ट्रॅक्ट PWDच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला शासनाचे काही पेपर देत गेले, काही अधिवेशनात पैसे पास झालेले ते पेपर देत गेले आणि आमची जी दिशाभूल केली आणि ते काम करत गेले आणि काम केल्याच्या नंतर 2023 नंतर कॉन्ट्रॅक्टरनी फोन बंद करून टाकला, आम्हाला ब्लॉक करून टाकले आणि नंतर आम्ही शासनाच्या PWDच्या प्रांतांच्या ऑफिसमध्ये वारंवार फेऱ्या मारतोय की शेतकऱ्याच्या नुकसानीची आगे पुढची प्रोसिजर करावी, पुढे काय प्रोसेस होईल याच्यासाठी आम्हाला वारंवार सांगण्यात येते की कधी प्रांत ऑफिसला सांगण्यात येते की PWD कडे आम्ही पेपरची पूर्तता करतोय पण PWD आम्हाला काही कागदपत्र देत नाही. कधी आम्ही परत 6 महिन्यात प्रांतांकडे जातो, तुमच्याकडे PWDचे पेपर आले का, तर PWDच्या परत प्रांत सांगते की तुमची फाईल रेट फिक्सिंग साठी गेले आणि ती फाईल आली का आम्ही पुढची प्रोसिजर करू. या गोष्टीसाठी जर शासन प्रांत ऑफिस किंवा PWD कडे आम्ही विचारलं, तुम्ही रोडची फाईल तुम्ही टेंडर निघाल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरला दिलीत तेव्हा आमच्या संमतीचे पेपर 7/12 काय घेतलेत का, जर असतील तर आम्हाला ते देण्यात यावे. RTI टाकून सुद्धा जर अशा पेपरवरती आम्ही मागणी करत असताना त्यांचं उत्तर येते की नामदेव पवार, माझं नाव आहे की नामदेव पवार साहेब, तुम्ही मागितलेली माहिती निरंकर आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करावे. म्हणजे आमची जर संमतीच घेतली नाही तर त्यांच्याकडे पेपरच नाहीत हे सिद्ध होतंय आणि आम्हाला रिक्वेस्ट करता येते की तुम्ही विनंती करा. जर आमची अशी दिशाभूल प्रांत ऑफिसांनी इथून जर इथून होईत असेल PWD कडनं तर आम्ही दोन्ही मंत्र्यांना, आमदार खासदारांना विनंती करतो की या अधिवेशनात जर चालू असलेल्या अधिवेशनात आम्हाला निजामपूर ते पाचाड या शेतकऱ्यांमध्ये 340 शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी लागणारा 150 ते 160 कोटीचा निधी लागणार आहे. तो जर निधी जर अधिवेशनात जर पास नाही झाला तर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने या एक महिन्यामध्ये जर आम्हाला अर्थसंकल्पना आमच्या कमिटीच्या जर हातात नाही आली तर आम्ही शासनालाही करतो की आम्ही रायगडच्या कानाकोपऱ्यात सह्याद्रीच्या खोऱ्यात राहणारे आम्ही शेतकरी आहोत. जसं महाराजांनी स्वतःच्या हक्कासाठी लढाई शिकवलं तशा आमच्या जमिनी कशा परत घ्यायच्या किंवा पुढे काय प्रोसेस करायची ते आम्ही 1 महिन्याच्या नंतर जर पैसे मंजूर नाही झाले तर आमचा निर्णय आम्ही घेऊ.